Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रीपद. शिंदेंच्या शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रीपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. आज पत्रकार परिषद घेत कडू अधिकृत घोषणा करणार. विलीनीकरणाची अट कोणी घातली हे अजून मला माहीत नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा झाल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. शिवसेनेच्या विधान परिषदेच्या ऑफरच्या वृत्तावरून बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर. प्रज्ञा सातवांसह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक यांना संधी. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा. मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील. मवियाच्या परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान. बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख. कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का असं म्हणत इमारतीच्या 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला. मीरा रोड चाकू हल्ल्याचा तपास एटीएसकडे. आरोपीकडे इसिस असं लिहिलेली नोट आढळली. जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता. एटीएस आणि एनआयच्या मदतीनं यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ. मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय गायकवाडांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी निघालेले प्रशांत आंबी हे पोलिसांच्या ताब्यात. आंदोलनकर्त्यांसोबत पोलिसांची धरपकड, तर पोलिसांकडून दबाव तंत्राचा वापर. पुस्तकही फाडलं, आंबींचा आरोप. 40 वर्षांनी वाद उकरता. विरोध करणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक तरी वाचलं का? मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय गायकवाडांना खडेबोल. तर इतके वर्ष दुर्लक्ष, मग आता मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाचं शीर्षक बदलावं. गायकवाडांचा फडणवीसांना सल्ला. मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्ही.के. सिंगला 9,81,00,000, तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाल्याचाही दावा. चौकशीची मागणी सोडून व्हीएसआर विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातात कसे? चार्टर फ्लाईटचे पैसे कोणाच्या खिशातून? पार्थ पवारांनी व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्यानंतर अंजली दमानिया यांचा सवाल. मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती. कार्यालयातून नकळतपणे विमान बुकिंग कंपनीसोबतचा करार रद्द केला. व्हीएसआरच्या विमानातील प्रवासाबाबत पार्थ पवारांचं स्पष्टीकरण. मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण. मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता. रात्री जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. टिटवाळ्यात सापडलेल्या पार्टी ड्रग्सचं नेदरलँड कनेक्शन. नायजेरियन आरोपीने 25,000 एक्सटी गोळ्या नेदरलँडवरून भारतात पाठवल्या. दिल्ली विमानतळावर कस्टम क्लिअरन्स होऊन ड्रग्ज उल्हासनगरमध्ये. कोल्हापुरात तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आरोपी शाहिद सनदेची कबुली. शिरोली ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध, तर आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफी मागितली. नाशिक अमरावतीनंतर आता अकोला लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू मुलींचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं. आरोपीला ताब्यात. पुण्याच्या देहू परिसरातील गोळीबारात एकाचा मृत्यू. पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ रमेश रेड्डींवर अज्ञातांनी गोळी झाडली. हल्लेखोरांचा शोध सुरू. बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज 10 वाजता मतमोजणी. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांनंतर सरपंच कोण होणार हे आज स्पष्ट होईल. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. 142 जागांसाठी 3,21,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.